आता आपण काटोलच्या कोतवालपट्टी गावात आहोत। हे तेच गाव आहे जेथील एशियन फायरवर्क्स कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात 2 मजुरांचा मृत्यू झाला, तर तब्बल 3 मजूर जे आहेत ते गंभीररीत्या जखमी झाले। आज नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि जाणून घेतलं की काय नेमकं या फॅक्टरीच्या कंपनीतील कामगारांचे म्हणणे आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोतवालपट्टी येथे फटाक्यांच्या कंपनीत स्फोट झालेल्या घटनास्थळी भेट दिली। नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्यानं रविवारी 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता। एशियन फायर वर्क्स या कंपनीला फायर ऑडिटमध्ये मागच्या वर्षीच परवानगी नाकारण्यात आली होती, तरी या कंपनीत बारूद आणि फटाके तयार केले जात होते, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे। या कंपनीचा मालक सोहेल अमीन आणि मॅनेजर सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे। बर्डीमध्ये काल जो स्फोट झाला 1:30 वाजता, एशियन फायर वर्क नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जो स्फोट झाला, मळावी आणि रजक हे 2 काम करणारे कामगार स्फोटात मृत्युमुखी पडले। 3 जखमी आहे। त्यांची जखमीची उपचार सुरू आहे। पण या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे की 1 जुलै 2024ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट, जे काही इंडस्ट्रियल डिपार्टमेंट, सर्वांनी या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती, बंद करण्याची नोटीस दिली होती। नोटीस दिली असताना सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती। खरं तर हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे कडक कारवाई पोलिसांनी केली आहे। कलेक्टरच्या इन्स्पेक्शन आणि इन्क्वायरी सुरू झाली आहे। मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही आता संपूर्ण ही चौकशी करणार आहोत आणि जे दोषी आहेत, म्हणजे मॅनेजर असतील, मालक असतील, सर्व मालकच दोषी असतो आणि मॅनेजरही दोषी आहे, या सर्वांवर कडक कारवाई करण्याची शासनाने निर्देश दिले आहेत। नाही, अजून पोलिसांनी अटक अजून झाली नाही आहे, त्याची अटक लवकरच होईल, कारण ऑलरेडी क्लोजरची नोटीस दिली होती 1 जुलैला आणि बिना शासनाच्या परवानगीने किंवा जे काही नियमाप्रमाणे सुरू नव्हतं। मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसाची इन्क्वायरी उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्यामध्ये मग दोषी जे असतील त्या सर्वांना पोलीस अटक करतील। या कंपनीत काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा महसूल मंत्री यांच्या समोर व्यक्त केल्या। झाला आणि मी अशी दरवाज्यामध्ये इथे एक दरवाजा आहे, ते जाऊन सगळी बघितलं तर 2 मुलं मला पडताना दिसले आणि 3 मुलं इकडे पडताना दिसले। बस मी एवढंच बघितलं। त्याच्यानंतर मी अशी पलटायला गेली, माझ्या डोक्याला हीट लागली। त्याच्यानंतर काही पण 3 स्फोट झाले, हे मी डोळ्याने। किती वर्षांपासून? मी 5 वर्ष मी माल काटत होती मशीनवर। जसा मला आवाज आला स्फोटचा, पहिला आला मला थोडासा, म्हणजे मला काही जास्त आवाज आला नाही ऐकायला, थोडासा आला। तर मी तसंच माल ठेवला आणि पाहायला बसली तर बाहेर मला नाही का पूर्ण विस्तो दिसला। तसंच मी बाहेर भागायला आली तर पूर्ण पांढर झाला होता, धुवा झाला होता। पूर्ण बाया बाहेर आल्या होत्या। मी आणि माझ्या मागं अशा 1-2 बाया ह्या आई मी अशा आम्ही मागं राहिलो होतो, माल कापायला गेलो होतो। तर आम्ही सगळ्या गेल्याच्या नंतर बाहेर मागून आलो। काहीच नाही सर, आम्हाला काहीच नाही मिळेल तिथे, काहीच नाही। कधी हँडवॉशने हात धुवायला, कधी काहीच नाही। तिला गेलो होतो 3 बाया, एक दोघी होत्या कोळीच्या बाया, एक मी होती त्याच्यासोबत। एक होती जयश्री सोनवाने, एक होती अमरापाली मेश्राम आणि एक मी होती। वॉशरूमला गेलो होतो तेव्हा तिकडून आलो तेव्हा काहीच नाही होतं। त्याच्यानंतर आली, मी आपल्या टेबल खुर्चीवर बसली। त्याच्यानंतर बसली तर स्फोट झाला, पण एक धमाका झाला तर आम्हाला वाटलं का ते एचबीमध्ये कचरा की भेट होते का नाही, त्याच्यामुळे झाला असं पाहता। आम्ही काही लक्ष दिलं नाही, सर्व बाई आपल्या कामोकामी लागून गेल्या त्या टायमामध्ये। मग दुसरा स्फोट झाला, मग आम्ही पाहायला गेलो आणि तिसऱ्या स्फोटमध्ये पूर्ण पांढरं झालं होतं आणि बाहेर निघाले पळायला पाहत आम्हाला दरवाजे काही दिसे नाही, काही नाही। आम्ही एकमेकीच्या उरावर पडलो। काही बाया तर बस इकडे तिकडे भटकल्या पण होत्या, त्यांना पण दरवाजा नाही दिसत। आम्ही पळत कशा गेटच्या बाहेर आम्ही पळत आलो। आम्हाला 3 स्फोटचे आवाज आले, तसं आम्ही बाहेर 2च मुलं म्हणजे मरण पावले। अजूनही काही लोकांना जखमी झाले, एक चेतन मुसरे आहे आणि एक कामते घनश्याम लोखंडे आहे, एक अजून सोईल
हे आहे काम हे नाही काही तुम्ही किती वर्षांपासून इथे काम करत आहे आणि इथं आम्हाला 2017मध्ये कंपनी चालू झाली आहे. आता आम्हाला इथं 9 वर्ष होत आहे काम करते. आम्ही 4 बाया आहे इथं. या 9 वर्षात तुम्ही काय परिस्थिती बघितली, त्याच्यानंतर- सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय तुमची काळजी आहे? त्याच्या काळजी तर काही नाही आम्हाला, म्हणजे इथं आहे ॲप्रन मिळालं आहे आणि मास्क मिळालं होतं. त्याच्यावर तर आम्हाला काही मिळालं नाही असं. आमचं एकच म्हणणं आहे, आमचं वर्करांचं जे मुलं आहे किंवा बाया आहे, आमचं एकच म्हणणं आहे का जेवढी कंपनी चालू होत नाही तेवढीच आम्हाला पेमेंट लागू पाहिजे. आणि किंवा कंपनी चालू होती किंवा नाही होत, आम्हाला जेवढे आम्ही लोक आहे रोजगार बी झाला आहे तर आम्हाला पेमेंट चालूच पाहिजे. आम्हाला काम केव्हा मिळते केव्हा नाही काही आमचं काही गॅरंटी आहे. आता काम कुठे भेटणार आहे आम्हाला? तर इतक्या कमी पैशात तुम्ही लोक काम करता, जीवावर उदाहरण म्हणून कसं काय तुम्ही तर आमचे ते पोटासाठी करतो आम्ही. आमचं पोटमध्ये काम करून आम्हाला काम करावं लागते. या महिलांना कुठल्याही प्रकारचं फायर प्रोटेक्शन नसून साधं 8,000च्या तुटपुंच्या वेतनात काम करावं लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यावर समाजसेविका सविता पांडे यांनी आम्ही हा विषय अत्यंत गंभीरतेने घेतला असून या परिसरातील इतर 2 फटाका कंपन्यांमध्ये कशा प्रकारची व्यवस्था आहे याबाबत विचारपूस करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सेविका सविता पांडे मॅडम आहेत, त्यांनी हा प्रकरण जे आहे ते गांभीर्याने घेतलेलं आहे. मॅडम काय सांगाल, तुम्ही इथे आला, कशा प्रकारची परिस्थिती होती काय? मी समाजसेविका सविता पांडे, भारतीय जनता मजदूर सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षमध्ये निवड झाली आता 3-4 दिवस पहिले. तर मला हे प्रकरण कळलं, लगेच मी इथे आली आणि सगळ्यांच्या जेवढे मजूर आहेत तेवढ्यांच्या म्हणजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. इथे लेबरला काहीच म्हणजे महत्त्व नाही आणि त्यांची सुविधा पण काहीच नाही. 5 वर्षापासून ह्या लेडीज सगळ्या काम करतात इथे. त्यांना PF नाही, त्यांना ड्रेस कोड नाही, म्हणजे सेफ्टी म्हणून काहीच नाही, हँड ग्लोव्ज नाही, फक्त मास्क आणि त्या घरच्या साडीवर येतात आणि जातात. तर या कंपनी मालकाचं म्हणजे कंपनी बंद करा असं यांना नोटीस पण मिळालेली आहे. बावनकुळे साहेबांनी आता सांगितलं, तरी पण यांनी बंद केली नाही, इनलिगल चालूच ठेवली आणि हा हादसा झाला. हा 3रा हादसा आहे आणि छोटं मोठं इथे होतच होतं, तरी पण पोटासाठी हे लोक इथे काम करत होते आणि त्यांना 10 तासाच्या वर त्यांच्याकडून काम करून घेतात आणि फक्त मिनिमम थोडासा पगार देतात, त्याच्यात ते भागत नाही. आता PFची गोष्ट झाली, मी बावनकुळे साहेबांना सांगितलं की त्यांचा 5 वर्षाचा PF आहे, त्यांचा 6 महिन्याचा PF नाही, त्यांना 5 वर्षाचा PF द्यावं लागेल. तर त्यांनी हो म्हटलं. आता बघू, परत मी इथे येणार आहे यांच्या समस्या सोडवण्यासाठी. म्हणून अत्यंत धोक्याच्या ठिकाणी लोक काम करतात, त्यांच्या प्रोटेक्शनची काळजी कशी घेण्यात येते आणि नेमकं म्हणजे ज्यांचा जो PF आहे, किती कर्मचारी काम करतात आणि किती कर्मचाऱ्यांचा PF घेतो करतात? इथे 70 कर्मचारी आहेत आणि 9 महिलांचा फक्त PF कटतो, 8 बायांचा PF कटतो आणि बाकी लेडीज बिना PFनी 5 वर्षापासून इथे काम करतात. मॅडम आता बावनकुळे सर इथे आले होते, काय नेमकी यांची मागणी नेमकी काय आहे आणि बावनकुळे सरांनी यांना काय आश्वासन दिलं काय? मागणी यांची हे आहे की यांचा जो PF आतापर्यंत यांना दिला नाही, कमी पगार होता यांचा, तो पगारात वाढ, PF यांना 5 वर्षाचा यांना मिळावं असं यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत कंपनी सुरू होत नाही तोपर्यंत यांचा पगार यांना चालू ठेवावं आणि यांचा सेफ्टीची जी सुविधा जी कंपनीने दिली पाहिजे ते यांना देण्यात यावी. काहीच परवडत नाही, हे आपल्यालाही माहीत आहे आणि त्यांना पण माहीत आहे, काहीच परवडत नाही. म्हणजे 8,500 रुपयात काय होतो? काहीच होत नाही. आता बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं त्यांना की तुमचा PF 5 वर्षाचा आणि तुमचं पगार आणि इन्स्पेक्शन करायला सांगितलं आहे, ऑर्डर्स काढायला सांगितले आहे, तर ते करेल आणि मी त्यांना अपडेट देईल. आता परवा येऊन यांची पूर्ण समस्या जाणून पूर्ण लिखित घेऊन आणि बावनकुळे साहेबांना अपडेट. नागपूर जिल्ह्यातील काटोल रोडवरील कोतवालपट्टी तालुक्यात ही फटाके निर्मिती करणारी कंपनी आहे. फटाके निर्मिती करणाऱ्या या कंपनीत फटाक्यांच्या कव्हरमध्ये बारूद भरून त्याचं फटाके तयार करण्याचं काम सुरू असताना रविवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला होता. या स्फोटात 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत 3 कामगार जखमी झाले होते. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या स्फोटामागचं कारण नेमकं काय या संदर्भात स्थानिक प्रशासनानं चौकशी सुरू केली आहे. या घटनेत मृत्यू झालेले दोघेही मध्य प्रदेशमधील शिवणी येथील रहिवासी होते. या घटनेतील 2 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे. फक्त 8,500च्या तुटपुंज्या वेतनात हे संपूर्ण कर्मचारी जे आहे ते आपला जीव धोक्यात घालून काम करत होते. कुठल्याही प्रकारचं फायर प्रोटेक्शन न घेता या कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे मागील 9 ते 10 वर्षांपासून इथे काम सुरू केलेलं आहे, या कर्मचाऱ्यांना तिथे PF आणि ESIची सुविधा देखील देण्यात आलेली नाही. अत्यंत लाजिरवाणी अशी घटना जी आहे ती नागपूरच्या
काटोल भागातील कोतवालपट्टी गावात बघायला मिळाली. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.